नमस्कार मंडळी. अच्छा, विचार करा, आजच्या काळातला कोणताही क्लासरूम तो कसा असतो? बरोबर. म्हणजे त्यातले सगळे विद्यार्थी अगदी एकाच साच्यातले असतात का? अजिबात नाही. आणि हाच तर मुद्दा आहे. आजकालच्या वर्गांमध्ये विविधता असणं ही एक अगदी सामान्य, नैसर्गिक गोष्ट बनली आहे. आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. हो, वर्गातील विविधता आणि त्यासाठी समावेशक आणि संवेदनशील शिक्षणाची गरज का आहे यावर. चला तर मग सुरू करूया. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक पटकन नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत विविधता म्हणजे नेमकं काय यापासून. त्यानंतर आपण तिचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत आणि तिचं महत्त्व काय आहे हेही समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण ती सांभाळण्यासाठी काही प्रभावी सूत्र बघू. आणि शेवटी यामध्ये व्यावसायिक आणि समाजाची काय भूमिका आहे यावर चर्चा करू. चला सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. विविधता एक वास्तव. अच्छा, मग ही वर्गातली विविधता म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्पं आहे. वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी, त्यांची क्षमता, त्यांचे अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची शिकण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. साहजिकच आहे नाही का की प्रत्येक जण एकाच वेगाने शिकू शकत नाही. हा जो फरक आहे ना, त्यालाच आपण वर्गातील विविधता म्हणतो. पण ही जी विविधता आहे ती फक्त एकाच प्रकारची असते का? नाही, अजिबात नाही. तिचे अनेक प्रकार आहेत आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला पाहूया कोणते आहेत ते. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे बौद्धिक आणि शिकण्यामधली विविधता. बघा, काही मुलांना एखादी गोष्ट पटकन कळते तर काहींना थोडा जास्त वेळ लागतो. यात लर्निंग डिसेबिलिटीज असलेले विद्यार्थी येतात किंवा काही खूप हुशार म्हणजे गिफ्टेड मुलंही असतात. या सगळ्यांसाठी आपल्याला शिकवण्याची पद्धत थोडी बदलावी लागते. पुढचा प्रकार आहे सांस्कृतिक आणि भाषिक विविधता. म्हणजे बघा, विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या परंपरांमधून येतात. यामुळे वर्गात एक वेगळीच रंगत येते. पण हो, सुरुवातीला कम्युनिकेशनमध्ये थोडी आव्हाने येऊ शकतात. यानंतर येते सामाजिक आणि आर्थिक विविधता. सगळ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते आणि याचा थेट परिणाम त्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक संधींवर आणि साधनांवर होऊ शकतो. आणि शेवटचा आपण तितकाच महत्त्वाचा प्रकार म्हणजे क्षमताविषयक विविधता. यात शारीरिक किंवा विकासात्मक आव्हानं असलेली मुलं येतात, जसं की ऑटिझम किंवा ADHD. अशा मुलांना त्यांच्या गरजेनुसार खास मदतीची, सपोर्टची गरज असते. ओके, तर हे झाले विविधतेचे वेगवेगळे प्रकार. पण आता मूळ प्रश्न असा आहे की ही विविधता इतकी महत्त्वाची का आहे? कारण खरं सांगायचं तर ही फक्त एक परिस्थिती नाहीये, तर ही एक खूप मोठी संधी आहे. अगदी बरोबर, याचे खूप फायदे आहेत. एकतर वर्गात सगळ्यांना आपलंसं वाटतं, म्हणजे इन्क्लुझिव्हिटी वाढते. विद्यार्थी एकमेकांमधले फरक स्वीकारायला शिकतात. त्यामुळे एकमेकांबद्दल आदर आणि सहिष्णुता वाढते. इतकंच नाही तर एकत्र काम करण्याची म्हणजे सहकार्याची सवय लागते. आणि जेव्हा वेगवेगळे विचार एकत्र येतात तेव्हा मुलांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची आणि क्रिएटिव्ह थिंकिंगची क्षमताही वाढते. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण मग शिक्षकांसमोरचा मोठा प्रश्न हाच आहे की या विविधतेचं व्यवस्थापन करायचं कसं आणि यालाच आपली ताकद कशी बनवायची? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण काही प्रभावी व्यवस्थापनाची सूत्र पाहणार आहोत. एका समावेशक वर्गासाठी आपण काय काय करू शकतो यावर बोलूया. यासाठी मुख्य 4 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे समावेशक अध्यापन. म्हणजे शिकवतानाच असं शिकवायचं की प्रत्येकाला शिकण्याची समान संधी मिळेल. अगदी. म्हणजे त्यासाठी आपण चित्र, व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा वापर करू शकतो. दुसरं सूत्र आहे विभेदित अध्यापन. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक विद्यार्थ्याची गरज ओळखून त्यानुसार शिकवण्याच्या आणि परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करणं. तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे वर्गात एक सकारात्मक वातावरण तयार करणं. असं वातावरण जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वाटेल आणि त्याचा आदर केला जाईल. आणि चौथं सूत्र आहे सहाध्यायी समर्थन. म्हणजे मुलांना गटात काम करायला शिकवणं, एकमेकांना मदत करायला शिकवणं. यालाच पीअर लर्निंग म्हणतात. यामुळं त्यांच्यात सहकार्याची भावना तर वाढतेच, पण शिकणंही सोपं होतं. पण हे सगळं करण्याची जबाबदारी फक्त शिक्षकांचीच आहे का? अजिबात नाही. हे एक टीमवर्क आहे. ही एक सांघिक जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपला शेवटचा मुद्दा आहे, यात प्रोफेशनल्स आणि संपूर्ण समाजाची भूमिका काय आहे. हो, यात अनेक जणांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. जसं की विशेष शिक्षक, जे मुलांसाठी त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिक्षण योजना म्हणजे IEP बनवतात. मानसशास्त्रज्ञ मुलांचं मूल्यांकन करतात, त्यांना समुपदेशन देतात. शाळेचं मॅनेजमेंट, जे समावेशक धोरणं ठरवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं
पालक आणि समाज यांचा सक्रिय सहभाग मुलांच्या विकासासाठी एक भक्कम पाया तयार करतो. म्हणजेच या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगता येईल ते म्हणजे विविधतेकडे अडथळा म्हणून न पाहता ती एक संधी म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. जर हा दृष्टिकोन ठेवला तरच आपण प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्याची समान संधी देऊ शकतो. या महत्त्वाच्या विषयावर जर आपल्याला अधिक माहिती किंवा मार्गदर्शन हवं असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर अजित पाटील यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.